राम कृष्ण हरी. नमस्कार माझ्या लाडक्या रसिक श्रोत्यांनो, माता भगिनींनो आणि भाविक भक्तांनो. तुमच्या सर्वांचे आपल्या या भक्तिमय यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे. कसे आहात सगळे? मजेत ना? अहो मजेतच असायला हवं, कारण ज्याच्या मुखात हरीचे नाम आहे त्याला कसली आलीये चिंता. मंडळी, आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत सुंदर, रसाळ आणि आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याची कथा घेऊन आली आहे. आपण सगळेच जण दर महिन्याला 2 वेळा न चुकता एकादशीचा उपवास करतो. काही जण तर अगदी निर्जळा एकादशी करतात, काही जण फराळ करून करतात. पण कधी तुमच्या मनात हा विचार आलाय का की आपण हा एकादशीचा उपवास नेमका का करतो? ही एकादशी नेमकी आहे तरी कोण? ती कुठून आली? तिचा जन्म कसा झाला? आणि देवाने या एकाच तिथीला एवढं मोठं महत्त्व का बरं दिलं असेल? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच सगळ्या प्रश्नांची उत्तरे एका अत्यंत गोड आणि रोमांचक कथेच्या माध्यमातून देणार आहे. ही कथा ऐकण्याचं महत्त्व इतकं मोठं आहे की जो कोणी ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाग्र चित्ताने ऐकेल, त्याच्या जन्मांतरीच्या सर्व पापांचा नाश होईल आणि साक्षात भगवान श्री विष्णूंची कृपा त्याच्या कुटुंबावर कायम राहील. त्यामुळे माझी तुम्हाला हात सोडून नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ अजिबात मध्येच सोडू नका. कथा पूर्ण ऐका. तुमच्या आयुष्यात नक्कीच एक सकारात्मक बदल घडेल. तर मंडळी, आता डोळे मिटा. साक्षात वैकुंठनायक भगवान श्रीहरी विष्णूंच्या त्या सावळ्या सुंदर रूपाचे मनात ध्यान करा आणि कथेला सुरुवात करूया. बोला पुंडलीक वरदे हरी. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सज्जन हो, ही गोष्ट आहे अतिशय जुन्या काळाची. अगदी कृतयुगातली ही कथा आहे. कृतयुग म्हणजे जेव्हा पृथ्वीवर सर्वत्र धर्म, सत्य आणि भक्तीचा वास होता. पण मंडळी, जिथे देव असतो तिथे दानवही असतातच ना. असंच या कृतयुगात नाडीजंघ नावाचा एक अत्यंत भयंकर आणि क्रूर असा असुर होऊन गेला. तो नुसता दिसायलाच भयंकर नव्हता, तर त्याचे विचारही तसेच होते. याच नाडीजंघ असुराला एक मुलगा होता. त्याचं नाव होतं मूर. हा मुरासूर म्हणजे बापाच्याही वरचढ निघाला. अतिशय बलवान, मायावी आणि अत्यंत क्रूर असा हा मुरासूर होता. चंद्रावती ही त्याची राजधानी होती. या मुरासुराला आपल्या ताकदीचा प्रचंड गर्व झाला होता. अहो, माणसाला जरा कुठे 4 पैसे मिळाले किंवा थोडी सत्ता मिळाली की तो कसा हवेत उडायला लागतो, तसंच या मुरासुराचं झालं होतं. त्याच्या अंगात एवढी ताकद होती की त्याने पृथ्वीवरच्या सर्व राजांना, ऋषीमुनींना आणि चांगल्या लोकांना सळो की पळो करून सोडलं होतं. त्याच्या राज्यामध्ये कोणीही यज्ञ करू शकत नव्हतं, कोणी देवाचं नाव घेऊ शकत नव्हतं. जो कोणी देवाचं नाव घेईल त्याला तो मुरासूर लगेच ठार मारत असे. पृथ्वीवर हाहाकार माजवल्यानंतर त्या मुरासुराची नजर स्वर्गावर गेली. त्याने विचार केला, मी एवढा बलवान आहे, मग मी या मृत्यूलोकात का राहू? मी तर स्वर्गाचा राजा झाला पाहिजे. असा विचार करून त्याने आपल्या प्रचंड मोठ्या आणि भयंकर अशा राक्षस सेनेला सोबत घेतलं आणि थेट स्वर्गावर चाल करून गेला. स्वर्गामध्ये देवांचा राजा इंद्र आपल्या ऐश्वर्यात मग्न होता. अचानक स्वर्गाच्या वेशीवर राक्षसांच्या गर्जना ऐकू येऊ लागल्या. इंद्राने बाहेर येऊन पाहिलं तर साक्षात काळच समोर उभा असल्यासारखा तो मुरासूर आपली अक्राळ विक्राळ सेना घेऊन उभा होता. इंद्राने आणि इतर देवांनी मिळून त्या मुरासुराशी खूप युद्ध केलं. पण मंडळी, तो मुरासूर एवढा मायावी होता की त्याच्यापुढे देवांचा काहीच निभाव लागला नाही. मुरासुराने देवराज इंद्राला युद्धात पराभूत केलं आणि इंद्राचं ते सुंदर वैभवी असं सिंहासन बळकावून तो स्वतः तिथे बसला. इतकंच नाही, तर त्याने सूर्य, चंद्र, वायू, अग्नी, वरुण या सर्व देवांना त्यांच्या पदावरून हाकलून दिलं आणि स्वतःचेच राक्षस त्या पदावर बसवले. बिचारे देव, आता स्वर्गातून हाकलून दिल्यावर कुठे जाणार? त्यांच्यावर तर अक्षरशः वणवण भटकायची वेळ आली. जसे एखादे मोठे अधिकारी नोकरी गेल्यावर रस्त्यावर येतात ना, तशी या देवांची अवस्था झाली होती. सर्व देव एकत्र आले आणि विचार करू लागले की आता काय करायचं? या संकटातून आपल्याला कोण वाचवणार? तेव्हा इंद्र म्हणाला, चला आपण सगळे कैलासावर भगवान शंकरांकडे जाऊया. तेच आपल्याला काहीतरी मार्ग दाखवतील. सगळे देव रडत दुःखी चेहऱ्याने कैलास पर्वतावर पोहोचले. तिथे भगवान भोलेनाथ, साक्षात शिवशंकर, आपल्या ध्यानस्थ मुद्रेत बसले होते. देवांनी मोठ्याने भगवान शंकरांचा जय जयकार केला. ओम नमः शिवाय, देवाधिदेव महादेव की जय. या आवाजाने महादेवांनी आपले डोळे उघडले. समोर बघतात तर काय, सर्व देव अगदी दीनवाण्या अवस्थेत उभे आहेत. इंद्राचा चेहरा तर पार रडवेला झाला होता. भगवान शंकरांनी अतिशय शांत आणि गंभीर आवाजात विचारलं, हे देवराज इंद्र,
काय झालं? तुमच्या चेहऱ्यावर हे एवढं दुःख का? तुम्ही स्वर्गात सुरक्षित आहात ना? इंद्राने हात जोडले आणि डोळ्यातून घळाघळा अश्रू गाळत तो म्हणाला, हे देवाधिदेव, आता कसला स्वर्ग आणि कसला काय? आमचा स्वर्ग आता आमचा राहिलाच नाही. शंकरांनी आश्चर्यचकित होऊन विचारलं, असं काय घडलं? कोणी आक्रमण केलं स्वर्गावर? तेव्हा इंद्राने सर्व हकीकत सांगितली. प्रभू, नाडीजंघ नावाच्या असुराचा मुलगा मूर याने स्वर्गावर हल्ला केला आहे. तो अतिशय बलवान आणि दुष्ट आहे. त्याने आम्हाला स्वर्गातून हाकलून दिलंय. आता आम्ही पृथ्वीवर लपून छपून फिरतोय. आमच्यावरची ही वेळ तुम्हीच दूर करू शकता. हे सगळे ऐकून भगवान शंकरांच्या चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य आलं. ते म्हणाले, हे इंद्रा, तुम्ही ज्या मुरासुराचं वर्णन करत आहात तो खरोखरच अत्यंत मायावी आणि शक्तिशाली आहे. पण काळजी करू नका. या जगात असा कोणताही आजार नाही ज्यावर औषध नाही. इंद्राला थोडा धीर आला. त्याने विचारलं, मग आम्ही काय करावं प्रभू? तुम्हीच आमच्या सोबत चला आणि त्या असुराचा वध करा. भगवान शंकर हसले आणि म्हणाले, इंद्रा, त्या मुरासुराचा वध माझ्या हातून लिहिलेला नाही. तुम्हाला सर्वांना आता एकाच ठिकाणी जावं लागेल. आणि ते ठिकाण म्हणजे क्षीरसागर. क्षीरसागर? देवांनी आश्चर्याने विचारलं. होय, महादेव म्हणाले. तिथे शेषनागाच्या शय्येवर साक्षात जगतपालट वैकुंठनायक भगवान श्रीहरी विष्णू विराजमान आहेत. ते शरणागतांचे रक्षण करते आहेत. तुम्ही त्यांच्याकडे जा. त्यांना तुमची व्यथा सांगा. ते नक्कीच या मुरासुराचा नाश करतील. महादेवांचा हा सल्ला ऐकून सर्व देवांच्या जीवात जीव आला. त्यांच्या मनात आशेचा एक किरण निर्माण झाला. सर्व देव कैलासावरून निघाले आणि क्षीरसागराकडे जाऊ लागले. क्षीरसागराचे ते दृश्य किती विलोभनीय होते मंडळी. दुधासारखा पांढरा शुभ्र समुद्र, त्यावर हजारो फणांचा तो विशाल शेषनाग आपली सावली धरून उभा होता. आणि त्या शेषनागाच्या मऊ मऊ शय्येवर साक्षात विश्वाचे मालक सावळी सुंदर भगवान श्रीहरी विष्णू शांतपणे योगनिद्रेत पहुडले होते. त्यांच्या चरणकमलांशी साक्षात माता लक्ष्मी बसून त्यांचे पाय दाबत होती. ते दृश्य पाहूनच सर्व देवांचे अर्धे दुःख कमी झाले. देवांनी तिथे पोहोचताच मोठ्याने प्रभूंची स्तुती करायला सुरुवात केली. हे देवाधिदेव, हे जगन्नाथ, हे कमलनयन श्रीहरी, आम्हाला वाचवा. आम्ही तुमच्या चरणी शरण आलो आहोत. देवांच्या त्या आर्त हाकेने भगवान श्री विष्णूंची योगनिद्रा संपली. त्यांनी आपले कमळासारखे सुंदर डोळे उघडले. समोर सर्व देवांना अशा घाबरलेल्या अवस्थेत पाहून प्रभूंच्या मनातही काळजी निर्माण झाली. श्रीहरींनी अत्यंत गोड आणि मेघगर्जनेसारख्या गंभीर आवाजात विचारले, हे देवगणांनो, असे घाबरलेले का आहात? तुमच्यावर कोणतं मोठं संकट आलंय की ज्यामुळे तुम्हाला या क्षीरसागरात धावत यावं लागलं? तेव्हा इंद्राने पुढे होऊन प्रभूंच्या चरणांवर मस्तक ठेवलं आणि म्हणाला, हे प्रभू, तुमच्यापासून काय लपून राहिले? तुम्ही तर अंतर्यामी आहात. पण तरीही तुम्ही विचारत आहात म्हणून सांगतो. मुरासूर नावाच्या एका भयंकर राक्षसाने आमचा स्वर्ग हिरावून घेतला आहे. त्याने सर्व देवांना स्वर्गातून हाकलून दिलंय आणि तो स्वतः स्वर्गाचा राजा बनून बसला आहे. इंद्राने अत्यंत रडवेल्या आवाजात पुढे सांगितलं, हे प्रभू, तो मुरासूर इतका क्रूर आहे की त्याने पृथ्वीवरचे यज्ञ, दान, धर्म सगळं बंद पाडलंय. जो कुणी तुमचं नाव घेतो त्याला तो यमसदनी पाठवतो. आता आमचा वाली कुणीही राहिला नाही. भगवान शंकरांनी आम्हाला तुमच्याकडे पाठवलंय. आता तुम्हीच या संकटातून आमची सुटका करा आणि त्या पापी मुरासुराचा वध करा. देवांची ही करुण कहाणी ऐकून भगवान श्री विष्णूंचा चेहरा क्रोधाने लाल झाला. त्यांच्या डोळ्यातून जणू अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या. अरे रे, इतका माज आलाय त्या मुरासुराला? प्रभू कडाडले. माझ्या भक्तांचा आणि देवांचा असा छळ करणारा तो असुर आता जास्त काळ जिवंत राहू शकत नाही. प्रभूंनी देवांना अभय दिले आणि म्हणाले, तुम्ही सर्वजण आता माझ्यासोबत चला. आपण आत्ताच त्या मुरासुराच्या चंद्रावती नगरीवर चालून जाऊया. सगळ्या देवांमध्ये अचानक एक नवीन ऊर्जा निर्माण झाली. भगवान विष्णू स्वतः आपल्या गरुडावर स्वार झाले. गरुडाने आपले विशाल पंख फडफडवले आणि आकाशात झेप घेतली. त्यांच्या पाठोपाठ सर्व देवही आपापल्या वाहनांवर बसून चंद्रावती नगरीच्या दिशेने निघाले. तिकडे चंद्रावती नगरीत मुरासुराला आपल्या गुप्तहेरांकडून बातमी मिळाली की साक्षात भगवान विष्णू आपल्यावर चालून येत आहेत. पण मंडळी, अहंकार माणसाची बुद्धी कशी भ्रष्ट करतो बघा. त्या मुरासुराला वाटलं की आपण विष्णूंनाही सहज हरवू.
त्याने आपल्या सर्व सेनापतींना आणि लाखो राक्षसांना युद्धाची तयारी करायला सांगितली. ढोल, नगाळे आणि रणशिंग वाजू लागली. असा भयंकर आवाज होऊ लागला की जणू काही प्रलयच आला आहे. मुरासूर आपल्या रथात बसून युद्धाच्या मैदानात आला. समोरून भगवान श्रीहरी विष्णू गरुडावर स्वार होऊन येत होते. प्रभूंचे ते चतुर्भुज रूप, हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म. आहाहा, काय ते तेज! पण त्या मूर्ख मुरासुराला ते तेज दिसलं नाही. त्याला फक्त आपला अहंकार दिसत होता. युद्ध सुरू झालं. सुरुवातीला सर्व देवांनी राक्षसांवर हल्ला केला, पण राक्षसांची संख्या इतकी होती आणि ते इतके मायावी होते की देवांचा त्यांच्यापुढे टिकाव लागला नाही. अनेक देव पुन्हा घाबरून पळून जाऊ लागले. हे पाहून भगवान विष्णूंनी स्वतः युद्धाची सूत्रे आपल्या हाती घेतली. प्रभूंनी आपल्या शार्ंग नावाच्या धनुष्याला प्रत्यंचा लावली आणि त्यातून बाणांचा अक्षरशः पाऊस पाडायला सुरुवात केली. सू सू करत प्रभूंचे बाण सुटत होते आणि एकेका बाणाने हजारो राक्षसांचे मुडदे पडत होते. राक्षसांची सेना कापली जाऊ लागली. हे दृश्य पाहून मुरासूर प्रचंड संतापला. तो स्वतः भगवान विष्णूंच्या समोर आला. त्याने प्रभूंच्या दिशेने अनेक भयंकर शस्त्रे आणि अस्त्रे फेकली, पण भगवान विष्णूंनी आपल्या एका बाणाने त्या सर्वांचे तुकडे तुकडे करून टाकले. मुरासूर आणि भगवान विष्णू यांच्यात अत्यंत घनघोर युद्ध सुरू झालं. मंडळी, हे युद्ध काही 1-2 दिवस चाललं नाही बरं का. हे युद्ध तब्बल 1000 वर्ष चाललं. विचार करा, 1000 वर्ष. कधी मुरासूर वर चढवायचा तर कधी प्रभू भारी पडायचे. भगवान विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र सोडले, पण त्या मायावी मुरासुराने चक्राचाही वार चुकवला. प्रभूंनी गदेने प्रहार केला, पण तो असुर गदेच्या प्रहारानेही मरत नव्हता. त्याला जणू काही मरणच नव्हतं. 1000 वर्षे सतत युद्ध करून साक्षात भगवान श्रीहरी विष्णूही आता थोडे थकायला लागले होते. भगवान विष्णूंनी विचार केला, हा असुर अशा सरळ मार्गाने मरणार नाही. याच्यासाठी काहीतरी वेगळी युक्ती करावी लागेल आणि त्याआधी मला थोडी विश्रांतीची गरज आहे. असा विचार करून भगवान श्रीहरींनी रणभूमीवरून माघार घेण्याचे नाटक केले. ते मुद्दामहून युद्धातून निघून गेले. हे पाहून मुरासुराला वाटलं की विष्णू आपल्याला घाबरून पळून गेले. तो मोठ्याने आणि अहंकाराने हसू लागला. हा हा हा, विष्णू पळाला, आता मीच त्रैलोक्याचा स्वामी. इकडे भगवान श्रीविष्णू बद्रिकाश्रमाच्या दिशेने गेले. तिथे एक अतिशय सुंदर आणि शांत अशी गुहा होती. त्या गुहेचे नाव होते सिंहावती किंवा हेमवती. ही गुहा अतिशय मोठी आणि प्रशस्त होती. भगवान श्रीहरी त्या गुहेत गेले आणि त्यांनी तिथे विश्रांती घेण्यासाठी आपले डोळे मिटले. प्रभू तिथे योगनिद्रेत मग्न झाले. त्यांचा श्वास संथपणे चालू होता आणि चेहऱ्यावर एक अलौकिक शांतता होती. तिकडे मुरासूर मात्र भगवान विष्णूंचा शोध घेत होता. कुठे लपून बसलाय तो विष्णू? त्याला शोधून काढलाच पाहिजे. शोधत शोधत तो मुरासूर त्या बद्रिकाश्रमातील सिंहावती गुहेजवळ येऊन पोहोचला. त्याने गुहेच्या आत डोकावून पाहिलं तर त्याला दिसलं की भगवान विष्णू निवांतपणे झोपलेले आहेत. हे पाहून त्या दुष्ट मुरासुराचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने मनात विचार केला, अरे वा, ही तर खूपच चांगली संधी आहे. जो विष्णू युद्धात माझ्याशी लढत होता तो आता इथे निशस्त्र आणि झोपलेल्या अवस्थेत आहे. तलवार म्यानातून बाहेर काढली. तलवार उगारून तो अत्यंत हलक्या पावलांनी झोपलेल्या भगवान विष्णूंच्या दिशेने चालू लागला. तो प्रभूंच्या अगदी जवळ आला. त्याने आपली तलवार हवेत उगारली आणि भगवान विष्णूंच्या मानेवर वार करणार इतक्यात मंडळी एक प्रचंड मोठा चमत्कार घडला. त्या अंधाऱ्या गुहेत अचानक सूर्यासारखा लख्ख प्रकाश पडला. तो प्रकाश इतका प्रखर होता की मुरासुराचे डोळे दिपून गेले आणि त्या प्रकाशाच्या मध्यभागातून साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंच्या शरीरातून, त्यांच्या 11 इंद्रियांतून अर्थात 11 इंद्रियांतून एक अत्यंत सुंदर, तेजस्वी आणि दिव्य अशी स्त्री प्रकट झाली. ती स्त्री म्हणजे कोणती सामान्य स्त्री नव्हती. ती साक्षात आदिशक्तीचेच एक रूप होती. तिचे रूप इतके विलोभनीय होते की वर्णन करायला शब्द अपुरे पडतील. तिच्या अंगावर दिव्य अशी शस्त्रास्त्रे चमकत होती. तिच्या एका हातात खड्ग म्हणजे तलवार, एका हातात ढाल, एका हातात त्रिशूळ आणि एका हातात पाश होता. तिच्या चेहऱ्यावर एकीकडे अपार सौंदर्य होतं तर दुसरीकडे प्रचंड क्रोध आणि रणचंडिकेसारखा रुद्रावतार होता. ती साक्षात देवी होती, जी भगवान विष्णूंच्या शरीरातून उत्पन्न झाली होती.
त्या देवीने अत्यंत कडक आवाजात मुरासुराला हाक मारली. अरे दुष्ट, पापी असुरा, थांब तिथेच. साक्षात निद्रिस्त असलेल्या भगवान श्रीहरींवर वार करायला तुझा हात कसा धाजावला? मुरासूर तो प्रकाश आणि त्या देवीला पाहून क्षणभर घाबरला, पण त्याचा अहंकार पुन्हा जागा झाला. त्याने विचारले, तू कोण आहेस ए स्त्री? कुठून आलीस इथे? मध्ये पडू नकोस, नाहीतर विष्णूच्या आधी मी तुझेच प्राण घेईन. त्या देवीने एक भयंकर हास्य केले. अरे मूर्खा, मी कोण आहे हे तुला आत्ताच दाखवते. तुझा काळ बनूनच मी प्रकट झाले आहे. ये, कर माझ्याशी युद्ध. आणि मग त्या गुहेच्या बाहेर देवी आणि मुरासूर यांच्यात अतिशय भयानक युद्ध सुरू झाले. अहो, जे युद्ध हजारो वर्ष भगवान विष्णूंनी केलं तेच युद्ध आता ही देवी करत होती. पण ही देवी अत्यंत प्रबळ होती. तिने मुरासुराची सर्व अस्त्रेशस्त्रे क्षणार्धात कापून काढली. मुरासूर जे जे शस्त्र देवीवर फेकायचा, देवी आपल्या त्रिशूळाने त्याचे 2 तुकडे करत असे. शेवटी मुरासुराच्या रथाचे घोडे मारले गेले, त्याचा सारथी मारला गेला. मुरासुराचे धनुष्यही देवीने मोडून टाकले. आता मुरासूर निशस्त्र झाला होता. तो रागाने लाल बुंद होऊन देवीच्या अंगावर धावून आला. तेव्हा त्या देवीने अतिशय चपळाईने आपल्या हातातली ढाल पुढे केली आणि दुसऱ्या हातातल्या तलवारीने एकाच धणक्यात त्या मुरासुराचे मस्तक धडावेगळे केले. सप असा आवाज आला आणि मुरासुराचे ते भयंकर शीर जमिनीवर कोसळले. मुरासुराचा वध झाला. जो असुर हजारो वर्ष देवांना छळत होता, त्याचा शेवट त्या एका दिव्य देवीच्या हातून एका क्षणात झाला. मुरासुराचा वध होताच स्वर्गातून देवांनी फुलांचा वर्षाव केला. दुंदुभी वाजू लागल्या. देवी माते की जय, आदिशक्ती की जय अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. या सर्व आवाजाने आणि कोलाहलाने भगवान श्रीहरी विष्णूंची योगनिद्रा पूर्ण झाली. त्यांनी गुहेत डोळे उघडले आणि ते बाहेर आले. बाहेर येऊन पाहतात तर काय, समोर त्या भयंकर मुरासुराचे प्रेत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते आणि त्याच्या शेजारी ती अत्यंत तेजस्वी आणि सुंदर अशी देवी हात जोडून नम्रपणे उभी होती. भगवान विष्णूंना अतिशय आश्चर्य वाटले. त्यांनी देवीला विचारले, हे कन्ये, तू कोण आहेस आणि या महाभयंकर मुरासुराचा वध कोणी केला? याला तर मी स्वतः हजारो वर्ष मारू शकलो नव्हतो. तेव्हा ती देवी अत्यंत नम्रपणे मान खाली घालून म्हणाली, हे प्रभू, हे कमलनयना, मी दुसरी तिसरी कुणी नसून तुमच्याच शरीरातून उत्पन्न झालेली एक शक्ती आहे. जेव्हा तुम्ही या गुहेत विश्रांती घेत होता तेव्हा हा पापी मुरासूर तुम्हाला मारण्यासाठी तलवार घेऊन पुढे आला होता. तुमचे प्राण धोक्यात आहेत हे पाहून तुमच्याच एकादश अर्थात 11 इंद्रियांतून माझा जन्म झाला. मी तुमच्याच शरीराचा एक अंश आहे आणि तुमच्याच आशीर्वादाने मी या दुष्ट असुराचा वध केला आहे. देवीचे हे अत्यंत गोड आणि भक्तिपूर्ण बोल ऐकून भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रसन्न झाले. त्यांच्या चेहऱ्यावर एक खूप सुंदर हसू उमलले. त्यांनी देवीला आशीर्वाद देत म्हटले, हे कन्ये, तू आज माझ्यावर आणि संपूर्ण देवलोकावर खूप मोठे उपकार केले आहेस. तू या पापी मुरासुराचा वध करून धर्माचे रक्षण केले आहेस. मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. बोल, तुला काय वरदान हवे आहे? तू जे काही मागशील ते मी तुला आज नक्की देईन. देवीने प्रभूंसमोर हात जोडले आणि अत्यंत भावपूर्ण आवाजात म्हणाली, हे नारायण, हे जगतपालका, जर तुम्ही खरोखरच माझ्यावर प्रसन्न असाल तर मला माझ्या स्वतःसाठी काहीही नको आहे. पण माझी एक इच्छा आहे. माझा जन्म तुमच्या एकादश इंद्रियांतून झाला आहे, त्यामुळे माझे नाव एकादशी असे असावे. प्रभू म्हणाले, तथास्तु. आजपासून सर्व लोक तुला एकादशी याच नावाने ओळखतील. देवी पुढे म्हणाली, प्रभू, माझा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीच्या तिथीला झाला आहे. त्यामुळे आजच्या या दिवसापासूनच हे एकादशी नावाचे एक महान व्रत म्हणजे उपवास या पृथ्वीवर सुरू व्हावे. जे जे लोक या पृथ्वी तलावर कोणत्याही जातीचे, धर्माचे किंवा वयाचे असोत, जे लोक दर महिन्याच्या 2 एकादशींना अत्यंत श्रद्धेने आणि भक्तीने माझी म्हणजे एकादशीचा उपवास करतील, त्यांच्या आयुष्यातील सर्व दुःखे तुम्ही नष्ट करावीत. त्यांना या मृत्यूलोकात सर्व प्रकारचे सुख, शांती आणि ऐश्वर्य मिळावे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवी क्षणभर थांबली आणि अत्यंत कळकळीने म्हणाली, सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रभू, एकादशीचे व्रत करणाऱ्या भक्तांचे ज्ञात अज्ञात या जन्माचे किंवा मागच्या जन्माचे सर्व पाप जळून भस्म व्हावेत आणि मृत्यूनंतर त्यांना थेट तुमच्या वैकुंठ लोकाची प्राप्ती व्हावी. हेच वरदान मी तुमच्याकडे मागत आहे. एकादशीचे व्रत हे सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ व्रत मानले जावे. देवीची ही निस्वार्थ आणि भक्तांच्या कल्याणाची मागणी ऐकून भगवान श्रीहरी विष्णूंच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
प्रभूंनी अत्यंत प्रेमाने म्हटले, तथास्तु, हे एकादशी, तू जे काही मागितले आहेस ते सर्व पूर्ण होईल. आजपासून तू माझी अत्यंत लाडकी आणि प्रिय तिथी म्हणून ओळखली जाशील. ज्याप्रमाणे मला तुळस प्रिय आहे, ज्याप्रमाणे मला शंख प्रिय आहे, तशी मला एकादशी अत्यंत प्रिय असेल. भगवान विष्णू पुढे म्हणाले, ऐक एकादशी, जे लोक तुझ्या या तिथीला म्हणजे एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण करणार नाहीत, उपवास करतील, माझे नामस्मरण करतील, भजन कीर्तन करतील, त्यांच्यावर माझी अखंड कृपा राहील. एकादशीच्या दिवशी केलेले थोडेसे पुण्यसुद्धा हजारो गायींच्या दाना इतके पुण्य देईल. जे लोक एकादशीला व्रत करतील त्यांच्या घरात कधीही धान्याची आणि धनाची कमतरता भासणार नाही. आणि हो, हे व्रत फक्त संन्यास्यांसाठी नाही, तर गृहस्थाश्रमात राहणाऱ्या प्रत्येकासाठी असेल. लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत जो कोणी हे व्रत करेल त्याला सरतेशेवटी माझ्या वैकुंठाची प्राप्ती होईल, हे माझे वचन आहे. मंडळी, अशा प्रकारे साक्षात भगवान श्री विष्णूंनी एकादशी या व्रताची स्थापना केली. ज्या दिवशी या देवीचा जन्म झाला ती मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीची तिथी होती. ती म्हणूनच त्या पहिल्या एकादशीला उत्पन्ना एकादशी असे म्हटले जाते. तिथून पुढे दर महिन्याला 2 एकादशी येतात, एक शुक्र पक्षातील आणि एक कृष्ण पक्षातील. वर्षाला एकूण 24 एकादशी येतात आणि जर अधिक महिना आला तर 26 एकादशी येतात. प्रत्येक एकादशीचे नाव वेगवेगळे आहे आणि तिचे महत्त्वही वेगवेगळे आहे. जसे आषाढी एकादशी म्हणजे शयनी एकादशी, कार्तिकी एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी, निर्जळा एकादशी, कामदा एकादशी, मोक्षदा एकादशी अशी अनेक नावे आहेत. पण मंडळी, नाव कोणतंही असो, या सर्व एकादशींची आई, त्यांची मूळ माता ही तीच देवी आहे जी प्रभूंच्या शरीरातून प्रगट झाली होती. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की एकादशीचा उपवास कसा करावा, त्याचे नियम काय आहेत? तर मंडळी, एकादशीचा उपवास हा दशमीच्या रात्रीपासूनच सुरू होतो. दशमीला म्हणजे आदल्या दिवशी रात्री शक्यतोवर हलका आहार घ्यावा. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे घालावेत आणि देवासमोर जाऊन संकल्प करावा की हे प्रभू, आज मी तुझे एकादशीचे व्रत करणार आहे. मला हे व्रत निर्विघ्नपणे पूर्ण करण्याची शक्ती दे. दिवसभर शक्यतोवर काहीही खाऊ नये. जर तब्येत साथ देत नसेल तर फळे खावीत, दूध प्यावे किंवा साबुदाणा, भगर असे उपवासाचे पदार्थ खावेत. पण एकादशीच्या दिवशी चुकूनही तांदूळ, गहू, ज्वारी किंवा कोणतंही अन्नधान्य खाऊ नये. असं म्हणतात की एकादशीच्या दिवशी सर्व पापेही अन्नामध्ये जाऊन बसतात. त्यामुळे जो माणूस एकादशीच्या दिवशी अन्न खातो तो साक्षात पापाचेच भक्षण करतो. एकादशीच्या दिवशी कोणावरही रागवू नये, कोणाशी भांडण करू नये, खोटे बोलू नये आणि कोणाची निंदा नालस्ती तर अजिबात करू नये. दिवसभर शक्य तितके देवाचे नामस्मरण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. विष्णू सहस्त्रनाम वाचावे. ज्ञानेश्वरी, दासबोध किंवा कोणतेही भक्तीचे पुस्तक वाचावे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकादशीची रात्र झोपून वाया घालवू नये. रात्री जागरण करावे, भजन, कीर्तन, अभंग गावेत. दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सकाळी उठून स्नान करावे, देवाची पूजा करावी आणि ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला थोडे अन्न किंवा शिधा दान द्यावा आणि त्यानंतरच स्वतः जेवण करून आपला उपवास सोडावा. याला पारणं सोडणे असे म्हणतात. मंडळी, असा हा एकादशीचा अत्यंत सोपा पण खूप महान असा महिमा आहे. संत तुकाराम महाराज तर म्हणतात ना, एकादशी व्रत करा रे सकळ, नाहीतर काळं खाईल तुम्हा. म्हणजेच हे माणसांनो, एकादशीचे व्रत सर्वांनी करा, नाहीतर काळाच्या म्हणजे यमाच्या तडाख्यात सापडल्याशिवाय राहणार नाही. ज्या घरात न चुकता एकादशीचे व्रत केले जाते त्या घरात नेहमी सुख, शांती आणि समृद्धी नांदते. माता लक्ष्मी अशा घरातून कधीही पाय काढत नाही. तर माझ्या लाडक्या श्रोत्यांनो, कशी वाटली तुम्हाला ही एकादशीची मूळ कथा? आवडली ना? मला खात्री आहे की आजपासून तुमचा एकादशीच्या उपवासाकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलला असेल. आता तुम्ही जेव्हा जेव्हा एकादशीचा उपवास कराल तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर ती दिव्य देवी आणि भगवान श्रीहरी विष्णू नक्कीच उभे राहतील. चला तर मग आजच्या या सुंदर आणि भक्तिमय कथेला आपण इथेच पूर्णविराम देऊया. असेच नवनवीन माहितीपूर्ण आणि आपल्या धर्मसंस्कृतीची ओळख करून देणारे व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूला जे घंटीचे बटण आहे ते दाबायला विसरू नका.
म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला मेसेज येईल. ही कथा जर तुम्हाला खरंच मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि हो, कॉमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा रामकृष्ण हरी लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका कॉमेंटने मला अजून चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन मिळते. ही कथा तुमच्या कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींसोबत आणि तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून एकादशीचा हा महिमा सर्वांपर्यंत पोहोचेल आणि तुम्हालाही या कथा प्रसाराचे थोडे पुण्य मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सुंदर कथेसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, नेहमी हसत रहा आणि देवाचे नामस्मरण करत रहा. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय.